दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्णावतार रामकृष्ण अवतार. अवतार शब्दाचा अर्थ आहे वरून खाली येणे. अवतरती, तृतरती म्हणजे तरणे, पण धातूला उपसर्ग लागला म्हणजे अर्थ बदलतो. आमचे निकम बाबा शिकवायचे, धातूला विघ्ने बाबा उपसर्ग लागला की अर्थ बदलतो, म्हणून अवतरती. पण उपसर्ग लागल्यामुळे अवतरतीचा अर्थ झाला खाली येणे, अवतार. भगवान अवतार घेतो त्याची प्रमुख 3 कारणं आहे, सर्वांना पाठ आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ही सगळी गीता तुम्हाला पाठ आहे. कोणाचे असू द्या, ते होईल, बरोबर बरोबर होईल ते. अरे कृष्ण जन्म आहे ते लीला चालणार आपल्या. यदा हे भारत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति तदा तदा अहम आत्मानं सृजामि साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि. पहिलं कार्य आहे साधूनां परित्राणाय, दुसरं दुष्कृतां विनाशाय, आणि मग तिसरा आहे धर्म संस्थापनार्थाय. धर्म हा पदार्थ नसतो बरं का, तो धर्मीच्या आश्रयाने आहे, गुण गुणीच्या आश्रयाने आहे, कर्म कर्मीच्या आश्रयाने आहे, सुगंध फुलाच्या आश्रयाने आहे. ही सावयव पदार्थ नाही. सुगंध नाहीतर रोडच्या अलीकडे एक वारकरी उभा होता आणि पलीकडे 50 फुटाचा रोड, त्याच्या पलीकडे हॉटेल, भजी तळणं चाललेली होती, सुगंध सुटला होता आणि 50 फुटावर रोडच्या अलीकडचा वारकरी वास घेत होता जवळजवळ अर्धा तास. हॉटेलवाल्याचं लक्ष गेलं, त्यानं असं केलं, वारकऱ्याला वाटलं भजी देतोय आपल्याला, गेलं पलीकडे हॉटेलच्या बाकड्यावर जाऊन बसलं. अर्धा तास पाहतोय मी तुम्हाला, आमच्या भज्याचा वास घेतला तुम्ही अर्धा तास. हो, 100 रुपये काढा. अरे मी 50 फूट पलीकडे रोडच्या, नाही वासाचं बिल 100 रुपये, भज्याच्या वासाचं 100 रुपये बिल, पलीकडे होतो. पहिले पैसे काढा. वारकरी कीर्तन ऐकलेला होता. ठीक आहे, मी एवढ्या गिरायकाच्या समोर पैसे देत नाही, आत चला. हॉटेल मालकाला आत नेलं. गोदरेजच्या कपाटाच्या पुढे टेबल होता, वारकऱ्यानं तिथं नोट ठेवली 100ची. त्याला आरसा होता. बिल कशाचं आहे मालक, भज्याचं का वासाचं? वासाचं. आतली नोट घ्या. म्हणलं जाय भाऊ, विठ्ठल. सावयव पदार्थ नाही, आश्रित आहे. जर कोणी म्हणला आजचे महाराज लई नाजूक आहे, त्यांना फुलाचा हार सहन होत नाही, सुगंधाचा करा, शक्य नाही. सुमनाचा परिमळू गुंफिता नये, मलयानीयसी तळू पालविये नये गाळू. सुमनाचा परिमळू गुंफिता नये, सुगंध फुलाच्या आश्रयाने, कर्म कर्मीच्या आश्रयाने, धर्म धर्मीच्या आश्रयाने. म्हणून पहिला शब्द आहे परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम. पहिलं कार्य जर असेल तर साधूचं रक्षण, दुर्जनाचा नाश, मग धर्माची संस्थापना आपोआप होते. हे नसल पटत. तुमचा बालमित्र अमेरिकेला, कल्पना करा, कल्पनेला काय खर्च आहे, ते लेकरू घ्या कोणाचं तरी असेल तर, कोणी त्याची आई असेलच ना, तुमचंच आहे का? हो, पण ते काय विक्षेप होतो ना. एवढा लाखो समाज बसलाय आपलं. हां, आता ते वय आहे त्याचं, त्याच्यावर रागावू नका, ते असतंय तसं, फक्त सांभाळा, कारण ते एवढा समाज श्रवणाला आलेला आहे. हां, विठ्ठल विठ्ठल.
तुम्ही एकाच वर्गात शिकला बरं का विघ्ने महाराज. तो मुंबईला नाही अमेरिकेला मोठा अधिकारी झाला. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा चापे सर. शेवटी त्याची आई आजारी पडली. लोकांनी फोन केला, अरे आई आजारी पडली आणि सारखं तुझं नाव घेते बाबा भेटीला आहे. तो आय एम बिजी म्हणत होता. मेली माय. मग लोकांनी म्हटलं आई मरण पावली. म्हणले काय अंत्ययात्रा काढून घ्या, खर्च पाठवून देतो. हे बैमान खर्च पाठवतो अमेरिकेहून. 1 वर्षाने बाप मेला तरी आला नाही. पुन्हा 5-6 वर्षाचा काळ गेला. वाड्याला कुलूप लागलं. 100 एकर जमीन पडीक आहे. त्याचा जो बालमित्र होता त्यानं त्याला मोबाईल केला, तुझी आई मरण पावली आला नाही, तुझा बाप मेला तरी आला नाही. आता माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला आहे. आता जर आला नाही तर तुझा माझा संबंध संपला. आदल्याच दिवशी आला. 1 तारीख उद्याची होती, पण सगळे गाव त्याच्यावर तुटून पडलेले का बैमाना. आई मेली, पाय घासून घासून तुझं नाव घेऊन तरी आला नाही, नंतर बाप मेला तरी आला नाही. 100 एकर जमीन पडीक आहे, अर्ध्या एकरात वाडा, त्याला कुलूप आहे. म्हणला चुकलं माझं. आणि तो जेव्हा वाड्याच्या दारापुढे आला सर, 7 वर्षे झाले होते. वाड्याला कुलूप गंजलेलं होतं, येड्या बाबळी वाढल्या होत्या, गाजर गवत. आणि मग वाड्याच्या दारात येऊन ढसाढसा रडू लागला. भूतकाळ आठवला. इथं माझी माय आणि बाप मला घेऊन फिरवायचे, खेळवायचे, आम्ही बालमित्र इथं खेळायचो. भूतकाळ आठवला, रडायला लागला. श्रीमंत होता. त्यानं 200 कामगार सांगितले ऑइल पेंटवाल्यापासून. पार एका दिवसात वाडा चकचकीत केला. माझा दृष्टांत संपला. माझा प्रश्न आहे, तो अमेरिकेहून आला, वाड्यातला कचरा काढायला आला का? उत्तर आहे, त्याच्या मित्राच्या प्रेमासाठी आला. मित्राच्या प्रेमासाठी आला, पण आलाच आहे ना, मग कचराही काढून गेला. तसा भगवान पहिला साधूसाठी येतो, आलाच आहे ना, मग दुर्जन रूपी कचरा काढून जातो. म्हणून साधूणा. बरं ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. भगवान म्हणतो मी साधूसाठी अवतार घेतो, इथपर्यंत ठीक आहे. पण साधू म्हणतात का? अरे साधू छातीला हात लावून सांगतात,
मी सज्जनासाठी अवतार घेतो आणि संतही म्हणतात देव आमच्यासाठी येतो, आम्हासाठी. आता अभंगावर आलो आपण हं. पण आज जरा बंधन आहे, मला पौराणिक संबंध आहे, आज कृष्ण जन्म करायचा आहे बरं का विघ्ने बाबा. त्यामुळे आता चाकोरीच्या बाहेर जाता येणार नाही. बरोबर करू, नाही तर दररोजही जात नाही म्हणा. आम्हा बट